किशोर जाने दे रहे। खूप चांगली आहे। तुम्ही क्या सांगणार, कैसा एंजॉय करता तुम्ही? बहुत अच्छी तरीके से एंजॉय किया, पूरे 9 दिन एंजॉय किया। और यहाँ आने का रीज़न ये है कि यहाँ पे पूरे सेफ्टी से हम खेल सकते हैं आराम से, और जिस तरह से यहाँ से सुविधा मिल रही है बहुत अच्छी थी, बहुत। क्या कहेंगे, कितना एंजॉय किया दोस्तों के साथ? और हर साल 9 दिवस खूप मजा आली, चांगला गरबा भरला होता माता राणीच्या दरबारमध्ये, खूप मजा आली। ते मम्मी पप्पा आयोजक आहेत, तुम्हीही त्यांना मदत करता, कशा प्रकारे हे सगळं मॅनेज करता आणि पुढच्या वेळी अजून चांगलं होईल याच्यासाठी कसा प्रयत्न करता? मॅनेज पुढच्या वेळी अजून काय चांगलं, हे किती चांगलं आहे। दरवर्षी गरबा भरतो माता राणीच्या दरबारमध्ये, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते अजून? थँक्यू। काय सांगणार, उद्यापासून नसणार माता राणी? उद्या तर इथं एकदम सुनं, एकदम भकास दिसणार आहे। तुम्ही वाटलं तर येऊन बघा। आज 9 दिवस, आज 10वा दिवस आहे। 10व्या दिवशी सुद्धा गरबा चांगल्या तऱ्हेने भरलेला होता। आम्हाला सुद्धा दुःख होतंय, आता उद्यापासून इथं काहीच नसणार। एवढा उत्सव 9 दिवस होता, तो उत्सव बंद होणार आहे। अजून 1 वर्षाने वाट बघायची आहे आणि 1 वर्षानंतर परत तो उत्सव चालू होईल। प्रत्येक वर्षी गर्दी वाढत चालली आहे, काय सांगू? हो, प्रत्येक वर्षी म्हणजे याचं रिझन एकच आहे, इथं चांगल्या तऱ्हेने आम्ही सुविधा देतो। कारण इथं ज्या मुली येतात खेळायला त्यांच्यासाठी आम्ही सेफ्टी, म्हणजे आमचे मुलं चांगल्या तऱ्हेने त्यांना सेफ्टी आहे, म्हणजे कोणी काही छेडछाड केली नाही पाहिजे त्याची चांगली दखल घेतो आम्ही। आणि तसे मुलं असले तर आम्ही बाहेर काढतो त्यांना, आणि व्यवस्थित खेळणाऱ्या मुलांना तिथं एंट्री। तर एक चांगला आयोजन परत बघायला मिळाला। आज शेवटचा दिवस होता, काय आठवणी आहेत आणि काय नवीन होतं यावर्षी? उत्तर मध्य मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि न्यू एकता तरुण मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी 14 वर्ष झालेले आहेत। 14 वर्षापासून या ठिकाणी माता राणीची सेवा होत आहे आणि माता राणीची सेवा होण्यात इथं जे 151 वॉर्डमधील जेवढे पण पदाधिकारी, जेवढे पण म्हणजे मंडळ आहेत आणि जे पण उत्सुक कार्यकर्ते आहेत, जे खेळणारे मुलं आहेत, ते पूर्णपणे ह्या ठिकाणी येतात। आणि सगळ्यात जास्ती रेगर समाजाच्या मुली आणि इतर समाजाच्या मुली, संपूर्ण मुली जास्ती करून ह्या ठिकाणी खेळतात, कारण का ह्या ठिकाणी एक सेफ्टी आहे आणि चांगल्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते एकदम चांगल्या पद्धतीने मुलांना हँडल करतात आणि चांगल्या पद्धतीने गरबा वाढत चाललेला आहे। जागा शॉर्ट पडत चाललेली आहे, तरी माता राणीच्या आशीर्वादाने आम्हाला सर्वांना एक चांगला अनुभव पण आहे। आणि जे 10 वर्ष आम्ही नगरसेवक होतो, लोकांची जी सेवा केलेली आहे आणि लहान मुलांपासून मोठ्या माणसांपासून सगळेजण या ठिकाणी गरबा रसिक म्हणून येतात बघायला आणि चांगली सोयी। आणि माता राणीचा चेहरा एकदम खुललेला आहे, माता राणी एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जसे जसे वर्ष वाढत चालले तसे तसे तिची मूर्ती पण वाढत चालली आणि इथून पुढं अशीच चांगल्या पद्धतीने होईल। आणि माता राणीने असंच सगळं काही आमच्यावर आशीर्वाद ठेवा अशी माता राणीला आम्ही विनंती करतो। थँक्यू। आज